माझा मोरिंगा पावडरचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. आता मस्तपैकी पाऊस सुरू आहे आणि त्या व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यात खूप छान फाटे फुटतात झाडांना आणि ह्या कोवळा शेवगाच्या शेंगांचा पाला मी आणलेला आहे. ह्यापासून आता मी शाक बनवणार आहे. शाक म्हणजे तुम्ही सूप म्हणू शकता. शेवगाच्या पानांपासून सूप बनवते आणि पावसाळ्यात हा शाक प्यायला खूप छान वाटतं. तुम्ही जेवणासोबत सुद्धा तो घेऊ शकता आणि तो आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असा आहे. सगळ्यात आधी पानं काढून घेते. हे मध्ये जे मोठे देठ आहेत ते काढून टाकते, कारण हे देठ शिजत नाही. पानं काढून झाल्यात, आता कापून घेते. आता 4 कांदे चिरून घेते. कांदा आणि पाला कापून झालेला आहे. ह्या शेवगाच्या पानांना एक उग्र स्वाद असतो. तो स्वाद जाण्यासाठी आम्ही कैरी टाकतो, पण आता कैरी अवेलेबल नाहीये, सो मी ही आंबोशी वापरते. आंबोशी म्हणजे सुकवलेली कैरी असते. ती आता मी पाण्यात भिजवत ठेवली आहे. मी यासाठी माऊली ॲग्रो टुरिझमची ही आंबोशी वापरलेली आहे. आणि माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी मला विचारलं की मोरिंगा पावडर तुमच्याकडे मिळेल का. तर माऊली ॲग्रो टुरिझम मध्ये मोरिंगा पावडर सुद्धा मिळते. आमच्या गावातच होणारं हे प्रोडक्ट आहे, तर तुम्ही सुद्धा त्यांच्याकडून घेऊ शकता. सगळ्यात आधी मोहरी, मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी देते. त्यानंतर कांदा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि आता आपण कापलेली शेवग्याच्या शेंगांची पानं यात ॲड करते. यात हळद, मसाला आणि मीठ टाकून ती परतवून घ्यायची. आता हे मिश्रण मिक्सरला लावून घेते. वरून आलं ॲड करते. ही पानं आता मी मिक्सरला लावून घेतलेली आहेत, पण माझी आजी ही प्रोसेस न करता, म्हणजे पानं मिक्सरला न लावता डायरेक्ट पुढची प्रोसेस करायची. पण शाक पिताना ह्याची पानं तोंडात येऊ नये, ती चावायला लागतील म्हणून, किंवा सूपचा फील यावा पिताना म्हणून मी ती मिक्सरला लावून घेतली आहे. मोहरी आणि लसणाची फोडणी देऊन त्यात तयार केलेलं मिश्रण टाकते. आता मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. या पिठामुळे सुद्धा ह्याचा उग्रपणा किंवा कडवटपणा कमी होतो. तांदळाचं पाणी आणि आंबोशी त्यात ॲड करते. तसंच चवीसाठी धणापूड, जिरापूड आणि मीठ टाकते आणि शाक पातळ होण्यासाठी त्यात पाणी ॲड करते. मस्तपैकी उकाळी आलेली आहे. आता वरून कोथिंबीर ॲड करते आणि थोडा वेळ झाकून ठेवते आणि आपला गरमागरम शाक रेडी आहे. मुसळधार पाऊस आणि हा गरमागरम शाक, बेस्ट कॉम्बिनेशन.